तर छबिना निघणार आहे गाईस. तर छबिना म्हणजे काय? छबिना म्हणजे पालखी. तर हे गाईस गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि गाईस आजचा दुसरा दिवस आहे. आज देवीची जत्रा आहे आणि आज खूप कार्यक्रम होते. आजचा गोंगाट तर गाईस जामच आहे. आणि आजचा देवीचा जत्रा भरणार आहे आज गाईस. तर आज खूप कार्यक्रम होणार दाखवेल. प्रत्येकाने देवीच्या जत्रेला पण जाऊ. चला आता नाश्ता वगैरे करून घेतोय गाईस आम्ही. आंघोळ्या वगैरे झाले, माझी पण तयारी वगैरे मस्त झाली. आणि आता चला नाश्ता वगैरे करून घेतो. तर गाईस पहिले तर मी नाश्ता करून घेतो. नाश्त्याला बघू इथं कांदे पोहे आणि चहा पण घेतलाय गाईस. टोस्ट वगैरे घेतला. चला नाश्ता वगैरे करून घेऊया पहिले, भेटू नंतर. तर काही जस्ट नाश्ता वगैरे झाला आणि या साईडला तुम्ही बघू शकता देवे वगैरे सजवायला घेतल्यात. चला आता आम्ही चाललो वरती जरा फोटोशूट करायला. तर चला फोटोशूट. काही जस्ट वरती आलो आणि फोटोशूटसाठी. तुम्ही इकडं बघू शकता काय सीन येतं. एक नंबर वरती आलो ना, एकदम थंडी थंडी हवा आणि धुका आहे. अजून 12 वाजायला आले गाईस. चारही साईडला धुके. गाईस फिरायला लोक फिरायला जाऊन फोटो काढताना आम्ही फोटो काढायसाठी फिरायला जातात. मी याच्यासाठीच येतात जास्त करून. मला फोटो काढायला लय आवडतं. आता फोटो काढता फोटोशूट मस्त आणि इंस्टाग्रामला मस्त पोस्ट करता. काही इंस्टाग्रामला पण फॉलो करा मला, शुभम शेलार 6253 टाका, नाहीतर सुभान्या 6253 टाका, येईल लगेच. ते फॉलो करा मला. चला फोटोशूट वगैरे चालू करतो का. काही जस्ट फोटोशूट वगैरे करून खाली काय सगळे बरे आहेत ना? हो बरे आहेत सगळे. जिलेबीचं दुकान नाही माहिती आणि काही तिथे देव्यांचं वगैरे बघाच तुम्ही चला गाईज आता चाललो आम्ही जिलेब्या घ्यायला. काल तर आम्ही रिओ शोधला ना, रिओ भेटलाच नाही. 1 किलोमीटर गेलो असं नाही करा आपण, रिओच भेटत नव्हता आम्हाला. आता जिलेब्या शोधायला चाललो, कुठं भेटतील का माहिती. चला गाईज, काका बोलताय ते जिलेब्या कुठंच भेटणार नाही तर नशीब आता सांगला नाही तर आम्ही गेलो असतो. इकडचे लोक बोलतात इकडे जिलेबी कुठं भेटणार नाही, उगाच तळत नका बसू. दुसरं काय आणू का? डबल फेऱ्या होतील त्याच्यापेक्षा फोन करून विचारून दे काय आणायला बद्दल. असं 1 नंबर दिसतो. पेढे का? ठीक आहे काय बोलते पेढे? हां पेढे आणायला वरती चल पेढे जिलेबी नाही भेटल्या. जिलेबी कुठं नाही भेटणार. आता हे पेढे कोणाला पुरायचे जातात? 100 120 रुपये पाव आहे. जिलेबी खाली खा का. कुठंच नाही भेटणार. तर काय आता आम्ही चाललोय, चेतन दादा आलाय मध्य प्रदेशवरून गाई. तर आता चाललोय आम्ही चेतन दादाला घ्यायला. कुठे आले का माहिती, गाडी कुठं लावली. इकडे तुम्ही बघू शकता लोक जेवण वगैरे चालू आहे सगळ्यांचा आणि देव्या वगैरे पण आहेत. प्रत्येकाच्या देव्या आहेत गाईच या साईडला पण. तर आम्ही चाललोय चेतन दादाला आणायला. तर गाईज फायनली चेतन दादा पण आले मध्य प्रदेशवरून. हो आणि इकडं तुम्ही बघू शकता दावजी बाबा, ते पण मध्य प्रदेशवरून आलेत गाईज आणि आम्ही आणायला आले. आणि या साईडला आता गर्दी वाढतच चालली, कारण काल गाईज काहीच गर्दी नव्हती, जाम गर्दी वाढत. यांचा डान्स चालू आहे. तर गाईज फायनल आम्ही सामान वगैरे घेऊन चाललोय. आणि या साईडला देवी आणि तुम्ही जत्रेसाठी गर्दी पण बघू शकता. अजून संध्याकाळ होईस तोपर्यंत जाम गर्दी होणार गाईज. तर चला रूमवरती चाललो आता मी. हा तर गाईज घरी पोहोचलो आता फायनली. खूप दमलो. नैवेद्यावर सर्व मांडले तुम्हाला दाखवतो बघा. झोपड़ी में रहता हूँ.
झालेली आहे आमची आणि आता पुढचा कार्यक्रम सुरू आहे. आणि काही जस्ट कार्यक्रम वगैरे झाले आणि हालत वगैरे लावून दे जरा गोरा होऊन जरा अजून तर थोड्या वेळात भेटू जरा आता आराम करतो आणि जेवणाच्या वेळी. तर गाईज आम्ही चाललो आता यांचं सगळ्यांचं सामान येते आणि इकडे चेकिंग चालू आहे म्हणून चाललो आता आम्ही घ्यायला गाडी आणि माझं 2 जीव येतं. तर चला जाऊया आता आणि सगळं सामान वगैरे घेऊ. गाईज आम्ही तुम्ही बघू शकता रस्त्याचे एकदम मधून चाललो आहे आणि या साईडला पण दरी आहे गाईज आणि या साईडला पण दरी आहे दोन्ही साईडला आणि मधून रस्ता आहे. लोक पाठीमागे राहिले थांबा तुम्हाला दरी दाखवतो गाईज. गाईज ज्याच्यासाठी आम्ही वेटिंगला थांबलेलो इथं तो कधीच डोंगरावरती पोहोचलो. आमचा पोपट बघायला चला आता तिकडे जातो आणि ब्लॉक काढण्याच्या मुळे आमचा पोपट झालाय. नाही भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आमचं लक्ष होतं गाडी पास झाली. नाही असं काय नाही तो कधी पोचला आम्हाला माहीतच नाही आणि इथे येऊन पण जरा बरा आला मस्त पैकी शूटिंग वगैरे केली. ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही आता काय सीन आहे त्या साईडला दोन्ही साईडला दरी या साईडला पण आणि या साईडला पण आणि मधून असा रस्ता आहे. तर चला आता जाऊया घरी. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय रूमवरती. लोडिंग सामान लोडिंग जाम थकलोय गाईज आता जेवतो आम्ही जेवलो नाही तर चला जेवूया. तर गाईज जस्ट जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळचे वाजले 5 वाजता आम्ही जेवण करतोय. 5:30 वाजलेत. खूप कामं वगैरे केली आणि इकडं तिकडं फिरलो आम्ही. तर चला भेटूया नंतर आपण. काही जस्ट झोपून उठलोय खूप जास्त झोपलो आणि आता इथं देवांची तयारी वगैरे करायला घेतली आणि पालखीला जाऊया आपण. पाय वगैरे पडूया पालखी आणि छबिना निघणार आहे रात्री का असं मला माहिती नाही. नंतर आपण आता अंकलला विचारू. तर काही जस्ट माझी तयारी वगैरे झाली आणि आता थोड्याच वेळात कालूबाईची आरती आणि काहीच आज अनुराधा आत्याचा आज बड्डे तर हॅपी बड्डे आत्या. थँक्यू सो मच. आणि काहीच या दोघांनीच अक्कीने आणि आत्यानी दोघांनीच पूर्ण जेवण बनवलं. आमचं आल्यापासून सर्व जेवण दोघांनीच मिळून बनवले आणि एक वैभव दादा म्हणजे खूप जास्त आमची सोय जास्त करून दिलेली आहे आणि आमचे 2 हलगी संबल वाजवणारे दोन्ही. चला थोड्याच वेळात कालूबाईची आरती आणि आपण तोपर्यंत चहा पिऊन घेऊया आणि आम्ही पालखीला पाय पडा जाणार कारण इथून पालखी एकदम फास्टमध्ये जाईल ना. फास्टमध्ये जाईल तर इथं पाय वगैरे तसं पडायला भेटणार नाही तर आम्ही खाली जाणार आहे जिथं पालखी असते तिथे आणि मग पाय वगैरे. चला आम्ही आता पालखीचा मान घेऊन चाललोय पालखीच्या दर्शनाला. आई काळूबाईच्या नावाने तर गाईस खालती चाललोय पालखीच्या इथे कारण या रोडनी पालखी जाईल तेव्हा पाय जाईल ना जरा पालखीला पाय वगैरे व्यवस्थित पडायला भेटणार नाही तर त्यामुळे चाललोय आता. तर चला खालती जातो आणि पालखीला पाय पडतो. आम्ही आता पालखीला पाया पडून आलो आणि गाईस तुम्ही तो मुखवटा बघितला असेल ना तो मंदिरातला मुखवटा होता आणि ती पालखी पूर्ण चांदीची होती आणि बोल मांडरच्या कालूबाईच्या नावाने. तर चला आता जातो आम्ही रूमवरती. जस्ट पालखीचे पाय वगैरे पडून घरी आलोय आणि देवा पण निघणार आहे. देवेंद्र छबिना निघणार आहे गाईस. तर छबिना म्हणजे काय? छबिना म्हणजे पालखी. छबिना म्हणजे पालखी असते देवीची पालखी निघते इकडे या भागामध्ये पालखीला छबिना असं म्हणतात. आणि छबिनामध्ये म्हणजे काय काय होतं? छबिना म्हणजे मेन देवयात ती पालखी निघते आणि देवयातल्या पालखीच्या मागे मग ज्यांचे देवयात ते सगळेजण देवी घेऊन देवीला भेटवायला तिकडे वरती नेतात आणि देवयाला एक प्रदक्षिणा घालून परत आपापल्या स्थानावर येतात. कारण मला छबिना म्हणजे ना काय माहीतच नव्हता. छबिना करत होते तर आता फायनली माहिती पडलं. नावानं चांग म्हणजे चांगलं. तर चला भेटूया आपण छबिनाच्या वेळेस. तोपर्यंत जेवण वगैरे असेल तर जेवण वगैरे करू आपण गाईज आणि मस्त फुल एन्जॉय करू.
गाईज पालखी वगैरे पण निघल्या आणि सर्व देव्या इथं आल्या आहेत. तुम्हाला देव्या दाखवतो आणि सर्व त्यांचे पुजारी पण दाखवतो. तर गाईज सर्वजण आपल्या आपापल्या देव्यांच्या मागे जण उभे आहेत. सर्व पुजारी वगैरे बघू शकता तुम्ही. इथं देव्या घेतल्यात आणि पालखी देखील येते गाईज. आपले देव इथे बघू शकता सगळ्यांनी डोक्यावरती घेतले आणि पालखी बघू शकता इकडे. पूर्ण पॅक आहे आणि चालायला जागा पण. फायनली पोहोचलोय मंदिराच्या इथं. तुम्ही बघू शकता वरच्या साईडला मंदिर आहे. देव्या घेतात आमच्या. चला जाऊया दर्शन. गाईस 2 वाजले आता. आम्ही चढायला थोडंच होता 10 मिनिटाचा रस्ता होता पण 2 वाजले. 12च्या आसपास निघलो असेल आम्ही. आणि गाईस खरंच इथला आवाज ऐकून ना लोकांचा असं डोळ्यातून पाणी यायसारखं झालं नाही का रे. मग सगळं एवढं किंचलत होते ना. खरंच गाईस मला तर खूप मजा आली येऊन आणि खूप भारी पण वाटलं. गोल मांडरच्या कालूबाईच्या नावानं सांग भलं. तर चला काय आता रूमवरती जाऊया. गाईस आपली देवी पण आली खालती गडावरून. कसा वाटला? मस्त छान छान छान. कसं वाटलं रे तुला? नॉनस्टॉप लय डोकं दुखायला लागलं. नॉनस्टॉप डोक्यावर घेतलेले. नॉनस्टॉप Non-stop. किती 2 तास आपल्याला 2 गेलं. तास कंटिन्यू मी डोक्यावरती घेतलेली मूर्ती बाबांची आपल्या हात भरलेले. हात आणि डोकं दुखायला लागलेलं. हा ना. तरी पण आजूबाजूच्या लोकांच्या अंगात आलेलं. पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पुढच्या वर्षी परत भेटू याच जत्रेत याच दिवशी पौष पौर्णिमेला. गाईज परत एकदा येऊ आणि मस्त तेव्हा पण फुल एन्जॉय करू नाही का. तर चला भेटूया आपण. तर गाईज आपण तो मगाशी झाड होता मंदिराच्या बाजूला नाही का त्याची काहीतरी स्टोरी अंकलला माहिती आहे का अंकल? जेव्हा पालखी जेव्हा येते ना मंदिरात तेव्हा काळूबाई नागिन रूपात सरपर पण त्या झाडावर बसून येते आणि खेळते. तर ते बरंच म्हणजे आपल्या मनात असेल जो भाग्यानं त्याला दर्शन भेटतं. एकदा तुम्हाला दिसलेली ना? 1 वर्ष आम्हाला दर्शन झालेलं 1 वर्ष दर्शन. नागिन खेळताना. बघ गाईज. तर गाईज आता पोहोचलोय आम्ही रूमवरती आणि सर्व देवे वगैरे मांडल्यात आणि आता झोपू आम्ही. आणि आम्ही आता करून घरी पोहोचलेलो आहे. जेवलो नाही. मी जेवलो. मी नाही जेवलो ना बाई. तुम्ही नाही जेवली. तुम्ही स्वतः स्वतः जेवतो बाकीचे लोक तसेच आहेत. असे युट्यूबरच स्वतः जेवतात. करायचं असतं. तर गाईज आता मी झोपतोय कारण ना गाईज खूप लेट झालंय. 2 वाजले आणि गाईज आजचा जत्रा ना म्हणजे जत्रेला लावून मला खूप एन्जॉय आणि मजा आली. आणि तो काय आवाज होता ना म्हणजे जत्रेमध्ये लोकांचा ओरडत होते ते गजब आणि डोळ्यातून पाणी येत होतं नाही का रे. एक नंबर म्हणजे सर्व लोकांशी किकलायचे ना आणि काळूबाईचं नाव घ्यायचं ना. 1 नंबर. आणि गाईचं त्या झाड पण वगैरे तुम्ही बघितलं असेल किती जुनं आहे. आणि मंदिर आणि जत्रेला तर गर्दी तर लयच होती. चला आता ब्लॉगला पण आपण एंड करूया. ब्लॉग आवडला असेल ना आजचा तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच म्हणजे उद्या. आणि उद्या आम्ही निघणार आहे इथून गाईस. आजचा लास्टचा दिवस होता आणि उद्या निघू. आजपासून देवीची जत्रा पण चालू झाली. चला भेटूया उद्या सकाळी.